आणि आता आपण महत्त्वाच्या 25 बातम्या पाहूयात। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उद्या पुणे दौऱ्यावर। आता लक्ष महाराष्ट्र विधानसभा। पुण्यात भाजपची बॅनरबाजी। भाजपच्या नव्या प्रवक्त्यांची आज पत्रकार परिषद। रावसाहेब दानवेंच्या उपस्थितीत सुखदा इमारतीत सकाळी 9 वाजता नंतर पत्रकार परिषद होणार। थोड्याच वेळात या पत्रकार परिषदेला सुरुवात होण्याची शक्यता। विधानसभा निवडणुका होईपर्यंत काँग्रेसचे शहराध्यक्ष बदलणार नाही। काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथलांकडून स्पष्ट। काही दिवसांपूर्वी पुणे काँग्रेस शहराध्यक्ष बदलण्याची मागणी। सरकारला कुठला रंग लावायचा आहे जनतेने ठरवलंय। अजितदारांच्या गुलाबी जॅकेट्सवरून विजय वडेट्टीवारांचा टोला। एका मतदान केंद्रात केवळ 1500 पर्यंतच मतदार। लोकसभा निवडणुकीत काही मतदान केंद्रांवर झालेल्या गोंधळानंतर निवडणूक आयोगाच्या राज्य निवडणूक अधिकाऱ्यांना सूचना। पुणे विमानतळाला मायक्रोसॉफ्ट सर्व्हर डाऊनचा फटका। उड्डाण करणारी 19 तर पुण्याला येणारी 20 विमानं रद्द। इंडिगोची सर्वाधिक विमानं रद्द। आज सकाळीच मुंबईवरून नागपूरला जाणारी विमानं रद्द। मायक्रोसॉफ्ट सर्व्हर डाऊनचा दुसऱ्या दिवशी फटका। नागपूर विमानतळावर 8 विमानं रद्द। मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमधील तांत्रिक बिघाडाचा आजही फटका। मुंबईहून नागपूरला येणाऱ्या सकाळच्या फ्लाईट्स रद्द। रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वच नद्या इशारा पातळीवर। मुसळधार पावसामुळे काजळी नदी इशारा पातळीवर। पावसामुळे कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणाऱ्या आंबा घाटाचं सौंदर्य खुललं। धुक्यासह हिरव्यागार डोंगर रांगांची मनमोहक दृश्य कॅमेऱ्यात कैद। नागपुरातील अनेक भागात सकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात। पावसामुळे नागपुरातील काही शाळांना सुट्टी जाहीर। नागपूर जिल्ह्याला आज आणि उद्या मुसळधार पावसाचा इशारा। भंडाऱ्यात विजांच्या कडकडाटासह रात्रभर मुसळधार पाऊस। सखल भागातील घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलं। घरात पाणी शिरल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। संततधार पावसामुळे भंडारा जिल्ह्यातील बहुतेक ठिकाणी पूरजन्य परिस्थिती। नागरिकांना दक्ष राहण्याचे आपत्ती व्यवस्थापन विभागाचं आवाहन। पहाटेपासून वसई विरार नालासोपाऱ्यात पावसाची संततधार सुरू। पालघर जिल्ह्याला हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट। कल्याण डोंबिवलीत पावसाची संततधार। पावसाचा जोर कायम राहिला तर सखल भागात पाणी साचण्याची